पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतो आहे। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यात आला। खिडक्यांची तोडफोड करण्यात आली तर संशयितांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडलेली आहे। अमेरिकेमधील ओहायो येथील जेडी व्हान्स यांच्या निवासस्थानी एका व्यक्तीने अचानक हल्ला केला। त्यामुळे अमेरिकेमध्ये एकच खळबळ उडालेली आहे। या प्रकरणी आता एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय। त्याची चौकशी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। पुढची बातमी आपण पाहूयात। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलो, फडणवीसांकडे मुद्दे नसल्याची टीका करतायत। फडणवीसांच्या टीकांवर ठाकरेंच्या सेनेचे आमदार सचिन अहिर यांनी प्रत्युत्तर दिलं। निवडणुका आल्यावर पाईपलाईनचा मुद्दा काढला जातो। निवडणूक संपली की तोच विषय बाजूला सारायचा। कोल्हापूरकरांना वेठीस धरू नका, सतेज पाटलांनी वक्तव्य केलं। 7 लाख लोक पाणी या कोल्हापूर शहरातले या ठिकाणी पितात, त्यांना वेठीस धरू नका। कोल्हापूरकरांना माझ्यासाठी वेठीस धरू नका। माझ्यावर किती आरोप करा तुम्ही, माझी काय अडचण नाही, मला टार्गेट करा, मी निश्चितपणे त्या आरोपाचं उत्तर देईन। परंतु माझ्यामुळे कोल्हापूरकरांना वेठीस धरू नका असे जे कोण उकरतात किंवा ते बंद पाडायचा प्रयत्न करतात, वाल बंद करायचा प्रयत्न करतात, अशा कुठल्या गोष्टी होता कामा नाहीत। हे राजकीय अभिनय बाजूला ठेवून ते तारतम्य पाळण्यासाठी सूचना सगळ्यांना द्याव्या। आम्ही तुम्ही करता असं म्हणत नाही त्यांना, परंतु जे कोण करत असतील त्यांना ते थांबवायला सांगा। कारण की हे पाणी एकटं बंटी पाटलाच्या घरात जात नाही, तर 7 लाख लोक हे थेट पाईपलाईनचं पाणी या ठिकाणी पितात। त्यामुळे हा खुलासा मी या निमित्ताने या ठिकाणी करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।